जवळपास 3 महिन्यापूर्वी बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली होती आणि या हत्येच्या प्रकरणानंतर पहिल्यांदा बीड पोलिसांनी आणि त्यानंतर सीआयडीने जो काही तपास केलाय त्या तपासानंतर सीआयडीने 1800 पानांचं आरोपपत्र बीडच्या कोर्टामध्ये दाखल केलं। या सगळ्या आरोपपत्रामध्ये संतोष देशमुख यांचा हत्येचा मास्टरमाइंड हा वाल्मिक कराडच होता, तोच मुख्य सूत्रधार होता आणि त्याच्याच म्हणण्यानुसार सुदर्शन घोलेच्या टोळीनं संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या केल्याचं सीआयडीनं आपल्या आरोपपत्रामध्ये म्हटलेलं आहे। आणि ही आरोपपत्रातले सगळे डिटेल्स संतोष देशमुख यांचा ज्यावेळी खून झाला त्यावेळेला आरोपींनी कशा पद्धतीने त्यांचा अनन्वित छळ केला, अमानुष मारहाण कशा पद्धतीने त्यांना केली, याचे सगळे फोटो आता समाज माध्यमांमध्ये समोर आल्यानंतर या सगळ्याला कारणीभूत असणारा वाल्मिक कराड आणि याच वाल्मिक कराडचे धनंजय मुंडे यांच्यासोबत असणारे संबंध हे पाहता मागच्या 3 महिन्यामध्ये जी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने लावून धरली जात होती, विरोधकांकडून जी मागणी केली जात होती ती अखेर आज पूर्ण झाले। कारण रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि स्वतः धनंजय मुंडे यांची एक बैठक पार पडते। हे सगळे फोटो महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात पोहोचल्यानंतर, महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये पोहोचल्यानंतर त्या फोटोमधला जो काही अनन्वित छळ करणारा, अत्याचार करणारा आणि संतोष देशमुख हे ज्या पद्धतीने त्रास सहन करत होते, त्यांनी शेवटच्या काळामध्ये जे काही सहन केलेलं होतं ते सगळे फोटो पाहिल्यानंतर महाराष्ट्राच्या मनात जी चीड निर्माण झाली, त्या सगळ्यानंतर रात्री ही बैठक पार पडली आणि याच बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्या अशा पद्धतीच्या सूचना दिल्या आणि त्यानंतर आज सकाळी धनंजय मुंडे यांनी अखेर आपला राजीनामा दिलाय। आणि या सगळ्यामुळे आता या सगळ्या प्रकरणात पुढे नेमकं काय होणार हा एक महत्त्वाचा प्रश्न जो उपस्थित केला जातोय त्यावरती आपण बोलणार आहोत। कारण आरोपपत्र जे दाखल केलं 1800 पानांचं, त्या 1800 पानांच्या आरोपपत्रामध्ये संतोष देशमुख यांची 2 कोटीच्या खंडणीच्या प्रकरणात अडथळा ठरत होते, म्हणूनच वाल्मिक कराडनं कट रचून हत्या केल्याचं सीआयडीनं म्हटलेलं आहे। आणि या सगळ्याचा मास्टरमाइंड वाल्मिक कराडच होता हे सुद्धा पुराव्यानिशी स्पष्टपणे मांडलेलं आहे। सुदर्शन घोले, प्रतीक घोले, जयराम चाटे, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे आणि महेश केदार या आरोपींनी संतोष देशमुख यांचा 9 तारखेला कशा पद्धतीने छळ केला, त्यांना कशा पद्धतीने मारहाण केली, मारहाणीसाठी कुठले कुठले हत्यारे वापरली आणि ही सगळी मारहाण करत असताना त्यांच्या चेहऱ्यावरती किती विकृतीचा आनंद होता त्याचे फोटो सुद्धा आरोपपत्रामध्ये जोडलेले आहेत। हे सगळं होत असताना संतोष देशमुख यांच्या मारहाणीचे आरोपी महेश केदारने एकूण 15 व्हिडिओ काढलेले होते आणि 8 फोटो काढलेले होते, ते सुद्धा सीआयडीच्या हाती लागलेले होते आणि हे सगळे फोटो आणि व्हिडिओ पुरावेनिशी आरोपपत्रामध्ये सीआयडीनं जोडलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाची विकृती म्हणजे मारहाण झाल्यानंतर जेव्हा संतोष देशमुख हे जमिनीवरती निश्चित पडलेले होते तेव्हा त्यांच्या अंगावरती उभं राहून आरोपी प्रतीक घोलेनं त्यांच्या तोंडावरती लघवी केल्याचा एक फोटो सुद्धा महेश केदारनं काढलेला होता आणि तो सुद्धा सीआयडीनं आपल्या आरोपपत्रामध्ये जोडलेला आहे। हे सगळे फोटो पाहिल्यानंतर आता महाराष्ट्राच्या मनामध्ये चीड निर्माण होते आणि कालपासून सोशल मीडिया असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्र असेल ढवळून निघालेला आहे आणि म्हणूनच आज धनंजय मुंडेंना अखेर या प्रकरणामध्ये राजीनामा द्यावा लागलाय। संतोष देशमुख यांना ज्यावेळी मारहाण होत होती त्यावेळेला सगळ्यात विकृती म्हणजे आरोपी कृष्णा आंधळे जो अजूनही फरार आहे, त्यानं एका व्हॉट्सॲप ग्रुपवरती व्हिडिओ कॉल केलेला होता, ज्या व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तो लोकांना या सुदर्शन घोलेच्या टोळीची दहशत दाखवू पाहत होता की सुदर्शन घोले आणि वाल्मिक कराड यांच्या आड येण्याला किती मोठे परिणाम भोगावे लागू शकतात किंवा किती वाईट परिणामांना सामोरं जाऊ लागू शकतं हे दाखवण्याचा या टोळीचा एक मोठा उद्देश होता, तो सुद्धा त्यांनी पूर्णपणे त्याचा प्रयत्न केल्याचं सुद्धा पाहायला मिळतं आहे। ज्या पाईपचा वापर प्रतीक घोलेनं संतोष देशमुख यांना मारहाण करण्यासाठी केला त्या पाईपचे जवळपास 15 तुकडे झालेले होते आणि ते घटनास्थळावरून जप्त केलेले होते। त्या पाईपचे छिन्न विच्छिन्न अवस्थेतले फोटो सुद्धा सीआयडीनं आपल्या आरोपपत्रामध्ये जोडलेले आहेत। वाल्मिक कराडनं जेव्हा या सगळ्या हत्येला सामोरं जाण्याआधी सुदर्शन घोले आणि विष्णू चाटे या सगळ्यांना काय नेमक्या सूचना केलेल्या होत्या, या दोघांशी वाल्मिक कराडचं काय संभाषण झालेलं होतं ते संभाषण सुद्धा सीआयडीनं आपल्या आरोपपत्रामध्ये सविस्तरपणे मांडलेलं आहे। खरं तर वाल्मिक कराडनं पहिल्यांदा अवादा कंपनीचे अधिकारी सुनील शिंदे यांना विष्णू चाटेच्या फोनवरून धमकी दिली होती आणि त्यानंतर अवादा कंपनीचे अधिकारी शिवाजी थोपटे यांना स्वतःच्या कार्यालयामध्ये बोलून सुद्धा खंडणीसाठी धमकी दिलेली होती। 2 कोटी रुपये द्या अन्यथा काम बंद करून ही कंपनीचं जागा पूर्णपणे शिफ्ट करा अशा पद्धतीचा तो इशारा वाल्मिक कराडाचा होता। मात्र अवादा कंपनीच्या
या खंडणीच्या मागणीनंतर सुद्धा वाल्मिक कराडनं जी खंडणी अवादा कंपनीकडनं मागितलेली होती त्या सगळ्यामध्ये आड आले ते म्हणजे संतोष देशमुख। कंपनी बंद करू नका अन्यथा रोजगार मिळणार नाहीत ही भावना त्यांची होती आणि म्हणूनच सुदर्शन घुलेच्या टोळीला मस्साजोगच्या अवादा कंपनीच्या प्लांटमधून त्यांनी पळवून लावलेलं होतं आणि याचा सुद्धा राग सुदर्शन घुलेच्या मनामध्ये होता। मात्र यानंतर वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराडचं विष्णू चाटेशी जे बोलणं झालेलं आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण त्या दोन्ही फोन कॉलचं संभाषण सीआयडीनं आपल्या आरोपपत्रामध्ये सविस्तरपणे मांडलेलं आहे। वाल्मिक कराडनं विष्णू चाटेला सांगितलेलं होतं जर अशा पद्धतीनं आपल्याला कोणीही खंडणी देत नसेल तर आपण भिकेला लागू आणि त्यामुळे अवादा कंपनीच्या खंडणीच्या प्रकारात जो कोणी आड येईल त्याला चांगला धडा शिकवा, जनतेमध्ये हा संदेश जाऊ द्या, अन्यथा आपले काही खैर नाही अशा वाल्मिक कराडचं ते संभाषण होतं आणि हे संभाषण विष्णू चाटेनं सुदर्शन घुलेला सांगितलेलं होतं। या सगळ्याचा कट नांदूर फाट्याजवळच्या तिरंगा हॉटेलमध्ये शिजलेला होता आणि या हॉटेलमध्ये आरोपी विष्णू चाटे, आरोपी सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटे, सुधीर चांगळे आणि कृष्णा आंधळे या व्यतिरिक्त सुदर्शन घुलेचा आणखी एक मित्र होता ज्याने हे सगळं संभाषण ऐकलेलं होतं आणि ते सुद्धा सीआयडीला चौकशीमध्ये त्यानं सांगितलेलं आहे। खरं तर तो सीआयडीच्या आरोपपत्रामध्ये गोपनीय साक्षीदार आहे, मात्र दोघांमध्ये जे संभाषण झालं तिथेच तिरंगा हॉटेलमध्ये हा कट शिजल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। या तिरंगा हॉटेलमध्ये मीटिंग नंतर सुदर्शन घुले आपल्या सगळ्या टोळीसह संतोष देशमुख यांचं डोणगाव टोलनाक्याजवळ अपहरण करतो आणि त्यानंतर त्यांचा अनन्वित छळ करतो, त्यांची निर्घृणपणे हत्या करतो। या हत्येच्या वेळेला नेमकं काय काय झालं ते सुद्धा सगळे पुराव्यानिशी सीआयडीनं आपल्या आरोपपत्रामध्ये म्हटलेलं आहे आणि हे सगळे पुरावे म्हणजे संतोष देशमुख यांना ज्या पद्धतीची मारहाण झाली, ज्या पद्धतीने त्यांचा छळ झाला त्याचे सगळे फोटो आता समोर आल्यानंतर ते समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्राच्या मनामधून ही सगळी एकच इच्छा जी आहे ती बोलून दाखवली जात होती की या आरोपींना आता फाशी झाली पाहिजेत अशा पद्धतीची भावना या सगळ्या समाज माध्यमांमधून व्यक्त केली जाते आणि प्रत्येक लोकांकडून सुद्धा व्यक्त केली जाते। मात्र या आरोपींना पाठीशी घालणारा वाल्मिक कराड, ज्या वाल्मिक कराडचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संबंध आहेत त्या धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागच्या 3 महिन्यांपासून सातत्याने विरोधकांकडून मागणी केली जात होती, तो अखेर राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार आज झालेला आहे। या सगळ्या प्रकरणात पुढे नेमकं काय होणार, धनंजय मुंडे यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजेत अशा पद्धतीची मागणी विरोधकांकडून आता होते आहे, मात्र त्यावरती नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र 1800 पानांच्या आरोपपत्रामधून जे काही खुलासे झाले ते सगळे खुलासे समोर आल्यानंतर आता या सगळ्या प्रकरणातील आरोपींना नेमकी काय शिक्षा होणार, हा सगळा खटला बीडमध्ये कशा पद्धतीने चालणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। याच प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम काम करणार आहेत, उज्ज्वल निकम सरकारची बाजू मांडणार आहेत। मात्र आरोपींच्या विरोधामध्ये जे काही पुरावे सीआयडीने आपल्या आरोपपत्रामध्ये मांडलेले आहेत ते किती प्रभावीपणे कोर्टामध्ये मांडले जातात आणि हा खटला कधीपर्यंत चालतो आणि त्यानंतर कोर्टाकडून या सगळ्या आरोपींना काय नेमकी शिक्षा दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र जवळपास 3 महिन्यात ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या आणि संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकारानंतर महाराष्ट्रामध्ये जे काही पडसाद उमटले त्या सगळ्यानंतर अखेर संतोष देशमुख यांचा अनन्वित छळ झालेले जे फोटो काल समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाले त्या फोटो व्हायरल झाल्यानंतर रात्री झालेल्या मीटिंग नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे आणि या सगळ्या प्रकरणात आता नेमकं पुढे काय होणार, आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होणार का, बीडच्या केजच्या कोर्टामध्ये हा खटला किती दिवस चालणार आणि विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम सरकारची बाजू किती प्रभावीपणे मांडतात आणि त्यानंतर आरोपींना काय नेमकी शिक्षा होते याची उत्सुकता महाराष्ट्राच्या जनतेला आहे। त्यामुळे या सगळ्यावरती आत्तापर्यंतच्या ज्या काही घडामोडी, ज्या काही घटना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पाहायला मिळाल्या, जे काही पडसाद पाहायला मिळाले त्या सगळ्याचा विचार करून आणि आरोपींच्या विरोधात असणाऱ्या पुराव्यांचा विचार करून बीडचं कोर्ट नेमकं काय निर्णय देतं, आरोपींना खटला संपल्यानंतर काय नेमकी शिक्षा सुनावतं हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईक सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।